जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला तालुक्याच्या ठिकाणच्या बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या। नवरात्रोत्सवातील गट स्थापनेसाठी लागणारे साहित्य तसेच पूजेचे साहित्य यासह विविध वस्तूंची खरेदी करण्यात आली। रविवारी सुट्टी असल्याने नवरात्रोत्सव मंडळाची ही देवीची मूर्ती उत्सवाच्या ठिकाणी नेण्यासाठी एकच लगबग दिसून आली। पाचोरा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शिंदाळ पिंपळगाव गटात पशुधनाचे मोठे नुकसान झाले। घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले। त्यामध्ये बाधित ग्रामस्थांचे रेशन कार्ड वाहून गेल्याने काहींना धान्य मिळत नसल्याने अशा नुकसानग्रस्तांसाठी पुरवठा विभागामार्फत शिबिर घेण्यात आले। यावेळी बाधितांना जागेवरच नव्याने रेशन कार्ड बनवून वाटप केले। अमळनेर तालुक्यातील मेहरगाव येथील गावाची पाणी पुरवठ्याची मोटर चालू करायला गेलेला ग्रामपंचायत कर्मचारी विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महिला सफाई कामगाराची शेड काढणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। एरंडोल तालुक्यात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात स्वार शशिकांत राजेंद्र सूर्यवंशी वय 38 हा गंभीर जखमी होऊन तो बाजूला असलेल्या पाटाच्या चारीत साचलेल्या पाण्यात जाऊन पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला। ही घटना 20 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एरंडोल गालापूर रस्त्यावर घडली। अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे सर्व पितृ अमावस्येनिमित्त लवण नाल्यावर दिव्यांचा लखलखाट दिसून आला। जामनेर तालुक्यातील वाकडी येथील तरुणांनी वडिलोपार्जित परंपरा कायम राखण्यासाठी पावागड जिल्हा पंचमहल गुजरात येथील महाकालिका माता मंदिरामधून अखंड ज्योत आणत सुमारे 450 किलोमीटरचा अनवाणी प्रवास केला। दरम्यान 20 रोजी रात्री अमळनेर येथे पोहोचल्यानंतर या तरुणांची निवास व भोजनाची व्यवस्था मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आली। बडगाव शहरातील बाळद रस्ता व ग्रीन पार्क कॉलनी भागात गेले 3 महिने सुरू असलेले मुख्य पाईपलाईन मधील गळतीचे काम अखेर पूर्ण करण्यात आले। पारोडा चौफुलीजवळ महाराणा प्रताप चौकाजवळील बडगाव कसगाव सिमेंट काँक्रीट मुख्य रस्त्यावरच ही गळती होती। त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते। या प्रकरणाची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच नगर परिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेतली। बडगाव तालुक्यात शेतकरी सहकारी संघामार्फत 31 जुलैनंतर बंद करण्यात आलेली ज्वारी खरेदी आता पुन्हा सुरू करण्याची घोषणा 18 सप्टेंबर रोजी शासनाने केली असून मोजणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर ठेवली। यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अद्याप प्रत्यक्षात मोजणी सुरू न झाल्याने ही मोजणी सुरू होणार कधी आणि सर्व शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केली जाईल का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे। जामनेर तालुक्यात दत्त चैतन्य नगर मधील बंद घर फोडून चोरट्याने सोने चांदीचे दागिने व रोकड असा 1,38,000चा मुद्देमाल लांबवल्याची घटना नुकतीच घडली। अमळनेर तालुक्यातील कडमसरे पाडळसरे खेडी वासरे नीम तांदळी मारवड या गावामध्ये लंपी आजाराने पशुधन ग्रासले। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून गाय म्हशी बैल या आजारांपासून सुटू शकलेले नाहीत। मारवड कडमसरे व पाडळसरे येथील काही शेतकऱ्यांची लंपीमुळे बैल गाय व वासरू दगावले असून गावात काही जनावरे गंभीर स्वरूपात आजारी आहेत। शासनाने तात्काळ लसीकरण करून शेतकऱ्याचे नुकसान टाळावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातील 3 मंत्री आणि 8 आमदार असूनही कृषी कर्जमाफी केळी व कापसाचे भाव ज्वारी खरेदी पीक विमा नुकसान भरपाई यासारख्या अनेक प्रश्नांमुळे शेतकरी त्रस्त आहेत। एरंडोल नगरपालिका ताब्यात घेण्याचे महायुतीचे स्वप्न आहे। 2017च्या निवडणुकीत भाजपने 33 आणि शिवसेनेने 14 जागा जिंकून जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा रोवला होता। यंदाही हाच प्रयत्न सुरू आहे। जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला। अनेक पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याने घटनेची ताकद कमी झाली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नव्याने संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे। जळगावात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर ठाकरे गटाची अवस्था गलितगात्र झाली। या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। मोबाईलवर फ्री फायर गेमसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आत्याला डोक्यात सांडशी मारून गंभीर जखमी केल्याची घटना अमळनेर येथे घडली। पोलिसांनी आरोपी बाच्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। जखमी आत्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र चक्कर येत असल्याने तिला धुळ्यात हलवण्यात आले होते।
जळगावच्या मेहरूड परिसरात शनिवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता 14 वर्षीय अजय बुधा सोनवणे गच्चीवर सुकवलेली गोधडी काढत असताना घराजवळील वीज वाहक तारांना स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत आणखी 2 जण किरकोळ जखमी झाले. पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या साफसफाई दरम्यान हा प्रकार घडला. मनोज शिवराम पाटील यांनी लाकडी काठीने अजयची सुटका केली. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील शेकडो महिलांनी मोफत आरोग्य तपासणी केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णांची विचारपूस करून महिलांना आरोग्य सांभाळण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि GPCO मिनल करणवाल यांनीही शिबिराला भेट देऊन सूचना दिल्या. रुग्णालय कर्मचारी, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. पाचोरा बडगाव रोटरी क्लबने बडगाव येथील लाडकूबाई हायस्कूलमध्ये सशक्त मन व उत्तम भविष्य या विषयावर मार्गदर्शन केली. या कार्यशाळेत डॉक्टर प्रशांत सांगणे यांनी तणाव आणि वेळ व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर मुकेश तेली यांनी क्लबच्या उपक्रमाची माहिती दिली, तर संजय कोतकर यांनी स्टडी ॲपबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक पाटील, शिक्षक, शिक्षिका आणि सुमारे 450 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. भुसावळ येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मावशीच्या पतीनेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. 16 सप्टेंबर रोजी आरोपीने मुलीवर जबरदस्ती अत्याचार केला आणि तिला धमकावले. मध्यरात्री पुन्हा अत्याचार करण्यात आला. भीतीपोटी गप्प राहिलेल्या मुलीने 18 सप्टेंबर रोजी आई व मावशीला प्रकार सांगितला. 19 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. भुसावळ रोड, मुक्ताई चौक, बोदवड रोड परिसरात सध्या खुलेआम दारू विक्री होत असून अल्पवयीन मुलांनाही दारू मिळत असल्याचे समोर आले. शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा अधिक किंमत आकारली जात असून उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाचे मूक समर्थन असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तालुक्यात गावोगावी हातभट्टीचा धंदा सुरू असून यामुळे गुन्हेगारीत वाढ आणि महिलांच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण झाला. प्रशासनाकडे तक्रारही करूनही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. रावेर यावल रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेने नुकताच खातेदार सुनील पितांबर चौधरी यांच्या वारसांना 2 लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान केला. चौधरी यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 436 रुपयांचा विमा काढला होता. त्यांच्या निधनानंतर पत्नी लता चौधरी व दीपक चौधरी यांना शाखा व्यवस्थापक सचिन सूर्यबान काकडे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक वैशाली नगराडे उपस्थित होत्या. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल व पांड्यांना रुमाल वाटप करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार सुरेश बोडे, महाजी दीपक सूर्यवंशी, सेवा पंधरवडा अभियान संयोजक विजय वानखडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. राज्य शासनाच्या नवीन आरक्षण पद्धतीनुसार जळगाव जिल्हा परिषदेतील 13 गटांवर सध्या ST आरक्षण निश्चित झाले. याचिका फेटाळल्यामुळे जुन्या रोटेशनप्रमाणे आरक्षणाची मागणी अपयशी ठरली. जळगाव तालुक्यात कानडदा व आसोदा गट तर चोपडा तालुक्यातील 5 गट ST राखीव ठरले. यामुळे काही भाजप व शिंदेसेना नेत्यांना झटका बसला, तर नव्यांना संधी मिळणार आहे. ओबीसींना एकूण 18 जागा राखीव राहतील, तर SC आरक्षणानुसार 6 जागा आणि ST आरक्षणानुसार 13 जागा ठरल्या आहेत. नवीन आरक्षणामुळे पारंपरिक संघर्षावर परिणाम होईल.